श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी समर्थ तिथे कशाची उणीव. ज्यांच्या मुखात सतत स्वामींचे नाव असते त्यांच्या नशिबाचे कुलूप साक्षात काळही रोखू शकत नाही. माझ्या लाडक्या, अत्यंत बुद्धिमान आणि शोषित मिथुन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या हक्काच्या आणि अथांग श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात मनापासून स्वागत आहे. गेल्या 3 भागांमध्ये आपण करणी बाधा, नजरदोष, शत्रूंचा त्रास आणि वटपौर्णिमेनंतर उघडणारे नशिबाचे कुलूप यावर सविस्तर चर्चा केली. तुम्ही त्या उपायांना आणि माहितीला जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी स्वामीचरणी कृतज्ञता व्यक्त करते. परंतु आजचा हा 4था भाग जुन्या विषयावर अजिबात नाही. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत ज्यावर आजपर्यंत संपूर्ण यूट्यूबवर कोणीही उघडपणे बोललेले नाही. अनेकदा तुम्ही विचार करता की मी घराबाहेरचे सर्व तोडगे केले, शत्रूची बाधा दूर केली, ग्रहांचे जप तप केले, तरीही माझ्या घरातून कटकट पूर्णपणे का संपत नाही. माझ्या हातात आलेला मोठा पैसा शेवटच्या क्षणी का निघून जातो. माझ्या घरात लक्ष्मी स्थिर का राहत नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, याचे उत्तर तुमच्या घराच्या बाहेर नाही तर तुमच्या स्वतःच्या देवघरात दडलेलं आहे. आजच्या या विशेष महाभागात आपण पाहणार आहोत की चांगल्या विचारांच्या मिथुन राशीच्या लोकांच्या देवघरात नकळत असा कोणता एक गंभीर दोष किंवा चुकीची वस्तू ठेवली जाते ज्यामुळे साक्षात लक्ष्मी माता प्रसन्न असूनही घराचा उंबरठा ओलांडू शकत नाही. आणि जेव्हा घरात देव दोष असतो तेव्हा बाहेरील नकारात्मक शक्तींना तुमच्यावर ताबा मिळवणे अधिक सोपे जाते. यासोबतच आज मी तुम्हाला मिथुन राशीच्या पूर्वजांच्या पुण्याईबद्दल सांगणार आहे. तुमच्या पाठीशी कोणत्या देवतेचा आशीर्वाद आहे आणि तुमची ती सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी स्वामी समर्थांचा कोणता महामंत्र तुम्हाला तारणार आहे याची संपूर्ण माहिती गुपिते आज उघड होणार आहेत. हा व्हिडिओ अत्यंत सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीने पुढे जाईल. नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी देवघरातील तो दोष दूर करण्याचा एक अत्यंत सोपा पण चमत्कारिक विधी मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही स्वामींचे कट्टर भक्त असाल आणि अजूनही आपल्या स्वामी समर्थच्या शेवटी मी तुम्हाला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच खालील लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. वर कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण भक्तिभावाने लिहा. त्यामुळे जर स्वामी समर्थ महाराजचे भक्त असाल आणि अजून डोळे उघडून आपल्या चॅनलला हे मोठे रहस्य जाणून घेऊया. मिथुन राशीची सुप्त आध्यात्मिक शक्ती आणि पूर्व पुण्याई. ज्योतिषशास्त्रात मिथुन राशीला केवळ बुद्धीची रास म्हटले गेले आहे, पण त्यांचे आध्यात्मिक अंग नेहमी दुर्लक्षित राहिले आहे. मिथुन राशीचे लोक उपजतच उपासक असतात. तुमच्या नशिबात एक गोष्ट खूप खास असते, ती म्हणजे तुमची सिक्स्थ सेन्स म्हणजेच अंतींद्रिय शक्ती. तुम्हाला अनेकदा एखादी घटना घडण्यापूर्वीच त्याचा भास होतो. काहीतरी वाईट घडणार आहे किंवा ही व्यक्ती आपल्याशी कपट करत आहे हे तुमच्या मनाला आधीच समजते. ही शक्ती कुठून येते? ही तुमच्या या जन्माची कमाई नाही, तर ही तुमची पूर्व पुण्याई आहे. पूर्वजन्मात तुम्ही केलेल्या देवांच्या भक्तीचा हा अंश आहे. पण ही शक्ती सध्या स्तुप्त का आहे? भौतिक जगाचा अतिविचार. मिथुन राशीचे लोक प्रत्येक गोष्टीत लॉजिक म्हणजेच तर्क शोधतात. जेव्हा तुम्ही बुद्धीचा अतिवापर करता तेव्हा मनाची आध्यात्मिक शक्ती क्षीण होते. दुसऱ्यांच्या दुःखाचा भार वाहणे. तुम्ही इतरांचे दुःख ऐकून स्वतःच अस्वस्थ होता. यामुळे तुमची स्वतःची सकारात्मक ऊर्जा दूषित होते आणि पूर्व पुण्याईचे फळ मिळण्यात अडथळे येतात. सावधान, देवघरातील तो एक गंभीर दोष जो प्रगती रोखत आहे. आता आपण त्या मुख्य विषयाकडे वळत आहोत जो तुमच्या घराच्या गरिबीचे आणि त्रासाचे सर्वात मोठे कारक असू शकतो. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या राशीच्या लोकांना घरात वस्तू गोळा करण्याची खूप आवड असते. देवघराच्या बाबतीतही अनेकदा भक्तिपोटी किंवा माहिती नसल्यामुळे खालीलपैकी एक मोठी चूक तुमच्या हातून घडते. विशिष्ट दोष. देवघरात एकाच देवाच्या अनेक मूर्ती किंवा भग्न जुने फोटो असणे. अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या देवघरात एकापेक्षा जास्त गणपतीच्या मूर्ती, 2 किंवा 3 शंख किंवा वेगवेगळ्या आकाराचे देव असतात. शास्त्रात म्हटले आहे की देवघरात एकाच देवाच्या 2 मूर्ती कधीही नसाव्यात, विशेषतः 2 शिवलिंग किंवा 2 शंख. यामुळे घरात ऊर्जेचे युद्ध सुरू होते.
या दोषाचा मिथुन राशीवर काय परिणाम होतो? बुद्धीचा भ्रम, तुम्हाला आयुष्यात नेमका कोणता मार्ग निवडावा हे समजत नाही. एकाच वेळी अनेक कामे सुरू करता आणि एकही काम पूर्ण होत नाही. पैशाचा अपव्यय, घरात पैसा येतो पण देवदोषामुळे त्या पैशाला घरात स्थिरता लाभत नाही. तो पैसा आजारपण, कोर्ट किंवा वाम मार्गाला लागतो. पितृदोष निर्माण होतो. देवघरात जर मृत व्यक्तीचे, पूर्वजांचे फोटो देवाच्या शेजारी ठेवले असतील तर हा भयंकर दोष मानला जातो. पूर्वजांचे स्थान दक्षिण दिशेला असावे, देवघरात नाही. यामुळे देव कोपतात आणि घरात विनाकारण गरिबी राहते. पूर्वपुण्याई जागृत करणारा स्वामींचा महामंत्र. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील हा गतिरोधक संपला पाहिजे आणि देवाने तुमच्या हाकेला धावून आले पाहिजे, तर तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईला जागृत करावे लागेल. यासाठी वटपौर्णिमेनंतरच्या कोणत्याही गुरुवारी किंवा पौर्णिमेला स्वामी समर्थांच्या या महामंत्राचा अनुष्ठान करावे. महामंत्र: ओम नमो जी विज्ञानेश्वरा, स्वामी समर्था परमेश्वरा, माझे पूर्वसंचित जागृत करी, इडापिडा सर्व हरी. मंत्र जप कसा करावा? गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर देवघरासमोर गाईच्या तुपाचा किंवा दिवा लावा. स्वामी समर्थांच्या फोटोकडे पहा. डोळे बंद करून या मंत्राचा माळ न मोजता कमीत कमी 11 मिनिटे शांतपणे जप करावा. जप करताना मनात भावना असावी की माझ्या हातून कळत नकळत झालेले सर्व पाप नष्ट होत असून माझ्या पूर्वजांचे आणि स्वामींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. देवघरातील दोष दूर न करण्याची अचूक विधी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच तुमच्या घरातील देवघराची पाहणी करा आणि खालील विधी करून तो दोष कायमचा दूर करा. अतिरिक्त मूर्तींचे विसर्जन. देवघरात एकाच देवाच्या जास्त मूर्ती असतील तर त्यातील एक मूर्ती ठेवून बाकीच्या मूर्ती अत्यंत आदराने नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात दान करा. देवघराची दिशा. देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. देवपूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. मोरपिसाचा तोडगा. मिथुन राशीच्या जातकांनी देवघराच्या उजव्या बाजूला 3 मोरपिसे ठेवावीत. मोरपिसामध्ये घरातील वास्तुदोष आणि देवदोष शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो, आज आपण तुमच्या आयुष्यातील अंतर्गत दोषावर प्रकाश टाकला आहे. बाहेरच्या जगाशी लढणे सोपे असते, पण जेव्हा घरातल्या ऊर्जेत दोष असतो तेव्हा प्रगती थांबते. हे छोटे बदल तुमच्या देवघरात करून पहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक चुकीची क्षमा करून तुम्हाला सन्मार्गाला लावतील. तुमची पूर्वपुण्याई आता जागी होणार आहे. फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. तुम्हाला आजची हा संपूर्ण नवीन आध्यात्मिक माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या देवघरात अशी काही चूक झाली होती का हे देखील प्रामाणिकपणे शेअर करा. अशाच प्रकारच्या सखोल, शास्त्रोक्त आणि गुप्त रहस्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सुखी ठेवोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.